नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या तिच्या कथा आणि व्यथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रेखा खराबे लिखित हृदयबंध. सामानाची बांधाबांध झाली होती. शेवटचं म्हणून जीजी झोपाळ्यावर बसून संथ झोके घेत होत्या. शेजारी अंगणात नातू खेळत होता. उद्यापासून ही सारी माणसं समोरच्या इमारतीत पहिल्या माळ्यावरच्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार होती. त्यामुळे बरंचसं जुनं सामान मोडीत निघालेलं होतं. हा झोपाळा मात्र जीजींनी ठेवायला लावला होता हट्टानं. तात्यांचा छप्पर पलंगही त्यांनी विकू दिला नव्हता. पण ठेवून तरी काय काय घेणार. साऱ्याच वस्तूत जीव गुंतलेला. प्रत्येकच वस्तूशी कुठली ना कुठली आठवण निगडीत होतीच. तसं जीजींनी ठरवलंच होतं की आता आपला संसार झाला आहे, आता आहे हा मुलांचा संसार, त्यांना हवं ते ठेवू देत, नको ते विकून देत. म्हणून तर यावर्षी दिवाळीत सगळे जमले तेव्हाच त्यांना हवं ते घेऊन जायला सांगितलं होतं. जे नको त्याची विल्हेवाट लावून झाली होती. आपला जीव तर दुरावणारच, पण मग मुलांचं काय? ते नाही का त्यांची सोय बघणार? करू दे त्यांना जे करतायत ते. आपण उगाच मध्ये लुडबुड करायची नाही. आजी, ए आजी ग. जीजींची तंद्री भंगली. काय रे बाळा? हे आजी, खरंच का ग आपला वाडा पाडून टाकणार आहेत? खरंच का इथे मोठी बिल्डिंग आपण बांधणार? मग मला आजी खेळायला अंगण नाही ना मिळणार? मिळणार रे बाबा, मिळणार. नव्या जागेत ना साऱ्या सोयी असणार आहेत. पण तोवरनं आपण सगळे समोरच्या घरात राहायला जायचे बरं का. जा पळ आता, खेळ बाहेर. नातू पुन्हा खेळायला बाहेर पळाला, पण जीजींना मात्र चैन पडेना. उठून त्या मागच्या अंगणात गेल्या. किती हौसेनं लावला होता सगळा बगीचा त्यांनी. सगळी झाडं कुठून कुठून आणून लावली होती. ते कडीलिंबाचं झाड तर सासूबाईंच्या हातचं. लग्न होऊन जीजी या घरात आल्या त्यावेळी अल्लड वयाच्या, पोरवय असते. आठवणीसारखी जीजींना हसू आलं. सासूबाईंनी आवाज दिला, अगं रमे, गोड लिंब आणतेस का जरासा? लगेच रमानं छोटी डहाळीच तोडून आणली. सासूबाईंना आवडलं नाही, पण त्या रागावल्या मात्र नाहीत. काय ग हे रमा? अगं झाडाची पानं फुलं कशी हळूवार नाजूक हातांनी काढावीत. हवी तेवढीच काढावीत. त्यांनाही जीव असतो ग. असं ओरबडू नये. हळूवार गोड शब्दात सासूबाईंनी समज दिली. ते गोड लिंबाचं रोप त्यांनी आपल्या माहेरून आणलं होतं. आता तर त्याचा चांगला वृक्ष झाला होता. त्याच्या बियांनी कितीतरी अंगणात रोपं रुजली होती. त्याच्या खाली सासूबाईंनी ओटा बांधून घेतला होता. त्या ओट्यावर बसून त्या दुपारची बरीचशी कामं उरकत. कदाचित माहेरच्या मायेचा गारवा त्यांना तिथून मिळत असावा. दुधाची तहान ताकावर. नाहीतरी या वयात कुठलं आलंय माहेरपण आणि कुठलं काय? शिवाय त्यांनी माहेरी यावं असं वाटणारं जिव्हाळ्याचं कोण राहिलं असेल ना तिथे. तर बाजूलाच तुळशी वृंदावन होतं. तात्या होते तोवर दरवर्षी तुळशीचं लग्न व्हायचं. मंगलाष्टकं, थाळ्या घंट्या वाजवून वाद्यांचा गजर व्हायचा. ती काळी सावळी तुळस त्या दिवशी किती देखणी दिसायची. तुळस म्हणजे जीवाभावाची सखी. मनीचं गुज सांगायला, सुखदुःखाचं गाऱ्हाणं गायला ही मैत्रीण बरी. कोणाजवळ बोलणार नाही का कोणाकडं कागाळी करणार नाही. सांगितलेलं सारं खोल पोटात साठवून घेणारी खरी खुरी सई. आता या वृंदावनाचं काय करणार कोण जाणे. माधवला म्हटलं तर म्हणतो, आहे की घर बांधून होईस तर वर पडेन, राहू दे कुठेतरी कोपऱ्यात, मग बघू पुढचं पुढे.
पलीकडे चमेली आणि नेवारीचे छोटे छोटे मांडव, जवळच गुलाबाचा ताटवा. कुठून कुठून नाना रंगांचे गुलाब आणून तात्यांनी लावले होते. त्यांना बागेची भारी आवड, गुलाब तर फार प्रिय. जिजींनी जमतील तेवढी कलमं कुंड्यात लावून घेतली होती. पण लावून लावून लावणार तरी किती? बागेच्या टोकाशी कोपऱ्यात ते आंब्याचं झाड, चांगला दशेरी आंबा. बनारसवरनं कोणा मित्राकरवी मागवलं होतं कलम तात्यांनी. गेली 10 वर्ष त्याची फळं घरचे, बाहेरचे, शेजारी सगळे खातायत. कसा गोड, दाट, केशरी पिवळट रस. जिजींनी पुन्हा सोस्कारा सोडला. तसं हे झाड कोपऱ्यात आहे, बांधकामाच्या मध्ये येणारही नाही. माधवला सांगायला हवं, बघ बाबा, वाचवता आलं तर. पेरू, रायावळा, चिकू, लिंबू सगळी फळझाडं खूप आवडीनं लावलेली. कितीतरी फळं दिली या झाडांनी, अगदी भरभरून. जिजींना ती सगळी झाडं उदासवाणी वाटायला लागली. संपली यांची ही साथ. जिजींच्या गळ्याशी दाटून आलं. डोळ्यात आसवं भरली. मग मात्र त्या बागेत थांबल्याच नाहीत. पुन्हा येऊन झोपाळ्यावर बसल्या, उदासपणे झोके घेत राहिल्या, अगदी संथ, हळूहळू. दुपार टळून संध्याकाळ व्हायला आली होती. चांगला काळोख व्हायला अजून थोडा अवकाश होता. सुनबाईनं दुपारचा चहा दिला, त्याला 3-1 तास तरी झाले असतील. या चहावरनं काहीतरी आठवलं आणि जिजींच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. जिजींचं लग्न झालं त्यावेळी दुपारचा चहा पण सासूबाईच करायच्या. आबाजी म्हणजे आज्जे सासरे चहा घेतच नसत. चहा घेणार त्या आत्याबाई, सासूबाई आणि मामंजी. मुलांना चहा द्यायची त्यावेळी पद्धतच नव्हती. चहा तयार झाल्यावर तो सगळ्यांना नेऊन देण्याचं काम जिजींचं असे. आत्याबाई देवघरासमोर माळ ओढत बसलेले असत, पण त्यांचं सगळं लक्ष मात्र स्वयंपाकघरातल्या कब्बशांच्या आवाजाकडं असे. आत्याबाई कब्बशीतनं चहा पित नसत. त्यांच्यासाठी मोठं पितळीचं फुलपात्र आणि खाली पितळीच बशी. त्यांना त्यातूनच चहा लागायचा. चांगला 2 कप तरी चहा मावायचा त्या फुलपात्रात. घरच्या म्हशीचं चांगलं घट्ट दूध असायचं. सगळ्यांना चहा देताना त्या वाफाळत्या चहाच्या वासानं जिजींनाही चहा हवा हवासा वाटायचा. माहेरी कधीमधी मिळायचाही, रोज मात्र दूधच. विकतच्या दुधाचा चहा खूप काही चांगला नसायचा, पण तरीही कधीतरी मिळणार म्हणून हवा हवासा वाटायचा. आणि आता इथे तर घट्ट रंगाचा चहा. मोह झाला नाही तर नवल. मामंजींना चहा त्यांच्या खोलीत लागायचा, तोही अगदी व्यवस्थित ट्रेमधून, सोबत 4-2 बिस्किटं, पाण्याचा ग्लास, अशा सगळ्या सरंजामासह. कधीतरी तात्या घरी असले तर त्यांनाही खोलीतच चहा द्यावा लागायचा. चहा नेला की ते जिजींना थांबवून घेत, बशीत थोडा चहा ओतून जिजींना देत. चला घेऊन टाका पटकन. नाही, नको मला. जिजींच्या कावऱ्या बावऱ्या नजरेकडे बघून तात्या मिश्किलपणे हसत आणि म्हणत, घ्या हो, पटकन पिऊन टाका, कोणी येत नाही इथे बघायला, घ्या. सासूबाई मात्र चुलीजवळ बसून बशीत ओतून भराभरा चहा पित. त्यांना चहा खूप गरम लागायचा. जरा नेवला की तो त्यांना आवडायचा नाही. जिजींनी नवऱ्याची रिकामी कब्बशी आत आणून ठेवली की त्यांची मिश्किल नजर जिजींच्या चेहऱ्यावर असायची. सुनबाईला चहाचा नैवेद्य झालाय हे त्यांच्या लक्षात यायचं. ते बहुधा त्यांना ठाऊकच असायचं. त्यांचं ते गालातल्या गालात मिश्किल हसू बघून लाजेनं अर्धमेल्या जिजी तिथनं पळ काढायच्या. नंतर मात्र दुपारचा चहा त्यांनी सुनबाईंच्याकडे सुपूर्द केला. चहाची वेळ झाली की बरोबर आवाज द्यायच्या, रमे, चहा ठेवतेस ना ग. मग पाठ घेऊन स्वतः स्वयंपाकघरात एका बाजूला येऊन बसायच्या. तिला चहा आवडतो हे कळल्यावर रोज सकाळी तिला चहा द्यायच्या, दुपारी पण अगदी आवर्जून.
तुलाही ठेव हो कपभर, सांगायच्या त्या. जिजींना खुदकन हसू आलं. काय मेलं ते त्यावेळचं चहाचं कौतिक. आता तर चहाला काही काळवेळ लागत नाही. हवा तेव्हा चहा. आला गेला निदान चहाच्या कापाशिवाय दाराबाहेर पडणार नाही. मामंजी असेच तोवर सगळा राजेशाही कारभार होता. या वाड्यात सगळे समारंभ सणवार खूप धूमधडाक्यात साजरे व्हायचे. माणसं जमायची, पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. वर्षभर काही ना काहीतरी सुरूच असायचं. चातुर्मासात तर विचारूच नका. ते 4 महिने कसे भुरकन उडून जायचे, अगदी परदेशातून येणाऱ्या हंगामी पाखरांसारखे, दुसऱ्या हंगामात परतून येण्यासाठी. ते दिवस कसे आणि कधी संपायचे कळायचंही नाही. वाटायचं इतक्या दिवाळी आली सुद्धा. आत्ता तर गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला होता. घरातल्या बायकांना आपल्या कमरा चांगल्या कसून ठेवायला लागायच्या. सतत पदर खोचलेला. पंक्ती वाढता वाढता कमरेचा काटा ढिला होऊन जायचा. पण सासूबाई मात्र जिजींची खूप काळजी घेत. त्यांच्यावर फारसं काम पडणार नाही याची नीट खबरदारी घेत. सकाळचा चहाचा सरंजाम आटोपला की रमा जरा इकडे ये बघू असं म्हणून माझघरात बोलवून घेत मग 2 शेंगदाण्याचे लाडू असलं तर आणखीन काही बाई जिजींच्या हातावर ठेवत जबरदस्तीनं पेलाभर दूध प्यायला लावत. जेवायला उशीर होईल हो, पंक्तीत वाढावंही लागणार आहे. घे आता पटकन खाऊन टाक थोडं. अगं घे गपची. आत्याबाईंची सासूबाईंवर बारीक नजर असायची. सुनांचे फाजील लाड करू नयेत त्यांनी त्या डोक्यावर बसतात हे त्यांचं ठाम मत. म्हणून हे सगळं गपचीप चोरून चालायचं. सासूबाईंना 3 मुलगे. जिजी थोरली सून म्हणून सासूबाई त्यांचं खूप कोडकौतुक करायच्या. तात्यांच्या नंतर सासूबाईंना एक मुलगी झाली होती म्हणे, पण ती वाचली नाही. त्यामुळे मुलीची सगळी हौस त्या सुनेवर भागवायच्या. नंतरचे नारायण भाऊजी शिकायला शहरात होते. गाव तालुक्याचं असलं तरी त्यावेळी उच्च शिक्षणाच्या सोयी इथे नव्हत्या. तात्या देखील शहरातून वकिली शिकून आले होते. धाकटे मधुभाऊजी शाळेत शिकणारे म्हणून ते त्यावेळी तिथेच होते. ते जिजींच्या धाकट्या भावाच्या वयाचे, त्यामुळे दोघांची चांगली गट्टी जमली होती. त्यांनाही खेळायला घरातला गडी मिळाला होता. विशेष म्हणजे तो फारसा भांडणाराही नव्हता. आत्याबाईंना ते आवडत नसायचं. लग्न झालेल्या मुलीनं काय मुलांसारखं थ्रिलर म्हणून खेळत बसायचं. त्या पाळत ठेवून असायच्या. संध्याकाळी मित्रांसोबत खेळून भाऊजी परतले की सासूबाई त्यांना अभ्यासाला बसवायच्या. तासभर अभ्यास झाला की मग माडीवरच्या बैठकीत सासूबाई दोघांना गंजिफा, कॅरम, बुद्धिबळ वगैरे खेळायला पाठवायच्या आणि त्या स्वतः स्वयंपाकाला लागायच्या. त्यांना वाटायचं दिवसभर बिचारी घरात बसून कंटाळून जात असणार, थोडा वेळ तिलाही विरंगुळा. शिवाय शाळेला सुट्टी असली की जिजींना दुपारच्या वेळीसुद्धा खेळायला मिळायचं. खेळता खेळता कधी कधी भाऊजी लाबाडी करायचे. मग वादावादीत आवाज केव्हा चढायचा कळायचंच नाही. सोनबाई वर खेळतीये हे आत्याबाईंच्या लक्षात यायचं की लगेच बरं करत नाहीस हो यशोदे, उद्या सून डोक्यावर मिरी वाटेल हो, तेव्हा कळेल सगळं. सुनेला जरा जरबेत ठेवावं बाई, असले फाजील लाड बरे नाहीत हो, असं म्हणून ते आपला निषेध नोंदवीत. तशा आत्याबाई इतक्या काही कजाग स्वभावाच्या वगैरे नव्हत्या. त्यांना परिस्थितीने तसं बनवलं होतं. लहान वयातच त्या विधवा झाल्या. सासरच्यांनी त्यांना माहेरी आणून सोडलं, ते पुन्हा परत नेलंच नाही. उगाच इस्टेटीतला एक वाटा वाढला असता ना. त्यांचा उभा जन्म माहेरीच गेला. कुठेतरी कष्ट उपसायचेच. निदान इथे माहेरची मायेची माणसं तरी होती. नाही म्हटलं तरी थोरलेपणाचा मान होता. त्यावेळच्या प्रथेनुसार त्या सोवळ्या झालेल्या. त्यांच्याच्यानं होत होतं तोवर स्वयंपाकघर आणि स्वयंपाक त्यांच्याच ताब्यात होता म्हणे. सगळेच सांगायचे की त्यांचा स्वयंपाक खूप छान चवदार असायचा. त्यांचं काम देखील नीटसं टापटिपीचं.
जीजी आल्या त्यावेळी मात्र वरवरची म्हणजे भाज्या निवडणं, तांदूळ पाखडणं, वाती वळणं, पूजेची तयारी असलीच कामं त्या करायच्या. सासूबाईंचा स्वभाव मुळातच मायाळू, हळूवार आणि लाघवी. आत्याबाई त्यांच्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या, पण नणंदा भावजयांचं खूप छान पटायचं. कधी वादावादी ऐकली नाही का अबोला नाही. कधीतरी आत्याबाई अधिक उणं बोलल्या तरी त्यांच्या थोरलेपणाचा मान राखून सासूबाई त्यांचं बोलणं मनाला लावून घेत नसत. जिजींनाही हळूहळू तीच सवय लागली. सकाळी उठल्यापासून ते 1-1:30 वाजेस्तोवर घरात काही ना काहीतरी काम एकामागे एक सुरू असायचं. त्यानंतर मात्र माझघरात चटया टाकून दोघी नणंदा भावजया 1.5-2 तास विश्रांती घेत. त्यानंतर चौकात बसून कधी निवडणं, टिपणं, कधी वाती वळणं, पालेभाज्या निवडणं वगैरे त्यांची कामं चालायची. हातानी कामं सुरू असली तरी गप्पांना मात्र तोटा नसायचा. सुनबाईलाही आवाज द्यावा म्हणून अधूनमधून आत्याबाईची भुणभुण सुरू असायची, पण बराच वेळ सासूबाई तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत. तशी जीजींना दुपारी झोपायची सवय नव्हती. एक डुलकी झाली की त्यांचं काहीतरी वाचन चालायचं. तात्या रोज त्यांना वाचनालयातनं पुस्तकं, मासिकं आणून देत. 4 वाजेस्तवर त्या खाली उतरायच्या. तोवर मग चहाची वेळ झालेली असायची. चहापाणी आटोपलं की एखादी पोथी नाहीतर एखादं चांगलंसं ऐतिहासिक पुस्तक वगैरे त्या दोघींना जीजींना वाचून दाखवायला लागायचं. जीजींचं वाचणं दोघांनाही खूप आवडायचं. रोजची सगळी कामं साधारण याच पद्धतीनं चालायची. कधीतरी कुणी शेजारणी बसायला येत, नाहीतर त्यांना त्यांच्याकडे बोलवत. कधी देवदर्शन किंवा हळदी कुंकवाच्या निमित्तानं जीजींना बाहेर पडायला मिळायचं. सासूबाई खूप समजूतदार. कोर्टाला सुट्ट्या लागल्या की त्या दोघांना फिरायला म्हणून कुठेतरी, नाहीतर जीजींच्या माहेरी किंवा देवदर्शनाला म्हणून बाहेरगावी पाठवत. कधीकधी सोबतीला धाकटे भाऊजीसुद्धा असायचे. जीजींना सासूबाई कधी सासूबाई वाटल्याच नाहीत. त्यामुळे त्या घराशी, तिथल्या माणसांशी इतक्या एकरूप होऊन गेल्या की आपण बाहेरून या घरात आलोय हे सुद्धा विसरल्या. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मधले नारायण भाऊजी यायचे. मग माडीवर सगळ्या भावंडांचा, त्यांच्या मित्रांचा नुसता गोंधळ सुरू असायचा. त्यावेळी जीजी फारशा वर जात नसत. खालीच त्यांना भरपूर कामं असत. मुलगा फार दिवसांनी घरी आलाय म्हणून सासूबाईंनी काहीतरी बेट ठरवलेले असायचे. मग सुनेला हाताशी धरून त्यांचं काहीतरी सुरू असायचं. जीजींनाही रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. जीजींना नेहमी नवल वाटायचं की इतके जुने नवे पदार्थ परप्रांतीय सुद्धा यांना कसे काय बनवता येतात. या तर फारसं घराबाहेर पडत नाहीत का कधी फारसं वाचता नाही दिसत नाहीत, मग या शिकतात तरी कुठून. मात्र जीजीही त्या सगळ्यात हळूहळू तरबेज झाल्या. सुनबाईनं बाहेरचा दिवा लावला आणि मग जीजी एकदम भानावर आल्या. त्यांना तसं बघून सुनेनं विचारलं, आई आज बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? अगदी गप्प आहात तुम्ही, दिवासुद्धा लावला नाही तुम्ही. काही नाही ग, बरी आहे मी. झोके घेता घेता आपल्याच विचारात इतकी गुंग झाले ना की अंधार पडलाय लक्षातच नाही आलं बघ माझ्या. चल आता मी तुला भाजी बिजी चिरून देते. नाही नाही आई नको, तुम्ही बसा निवांत. अहो आज सामानाचं पॅकिंग होतं ना म्हणून मी सकाळीच जास्तीची भाजी पोळी करून ठेवली आहे. आता फक्त भात लावते की झालं. माधवची बायको खरंच खूप समजूतदार होती. जीजीची मनस्थिती तिलाही कळतीये. एवढा मोठा जुना वाडा, इतक्या वर्षांचा मांडलेला संसार, हे सगळं सोडून नव्यानं मांडणं काही सोपं नव्हतं. पण त्या मानाने जीजींनी बरंच हिमतीनं घेतलंय. इतक्या वर्षांचा सहवास, प्रत्येक वस्तूचा, झाडाचा, घराचा, हा मोह सहजपणे सोडणं तसं कठीण. दुसरी कोणी म्हातारी असती ना तर नुसता आकांड तांडव केलं असतं.
पण कसला म्हणून दुराग्रह जिजींनी धरला नाही. सगळं निगुतीनं समजुतीनं घेतलं. सकाळच्या चहापुरती भांडी आणि झोपण्यापुरती अंथरुणं पांघरुणं ठेवून बाकी सगळं सामान समोरच्या पहिल्या माळ्यावर फ्लॅटमध्ये गेलं होतं. दुपारी जाऊन सुनबाई बरंचसं स्वयंपाकघर लावूनही आली होती. बाकी उरलेलं सामान आणि माणसं उद्या सकाळी तिकडे जाणार होती. संपला या वाड्याचा सहवास, संपलं इथलं वास्तव्य. या वाड्यातली ही शेवटची रात्र. जिजींचे डोळे भरून आले. रात्री जिजींनी जेवण नाही केलं. 4 घास दूधभात खाऊन त्या उठल्या. जेवण तर कुणालाच गेलं नाही. माधवलाही आईच्या मनाची कल्पना होती. तिचं उभं आयुष्य या वाड्यात सरलं. या वाड्याच्या साथीनंच कितीतरी दुःख तिने पचवली होती. माधवनंही जेवणाचा आग्रह केला नाही किंवा का जेवली नाहीस असं विचारलंही नाही. सगळा वाडा रिकामा झाला होता. जिजींनी एवढा मोकळा वाडा कधी बघितलाच नव्हता. विधवेच्या कळाहीन चेहऱ्यासारखा ओकाबोका वाटत होता तो वाडा. जिजींना कसंच झालं. पटकन हात धुवून त्या तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर येऊन बसल्या. बाजूला सासूबाईंचं गोड लिंबाचं झाड सळसळत होतं. एकदम जिजींचे डोळेच भरून आले. घशाशी दाटून आलं. गालावरनं आसवं ओघळत होती. ती पुसायचंही भान त्यांना नव्हतं. ती तसदीच त्यांनी घेतली नाही. त्या स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करत होत्या, पण मन आणि पर्यायानं डोळे त्यांना साथ देत नव्हते. अस्वस्थता वाढली होती. उगाच छातीत धडधडत होतं. खरं तर वाड्याच्या मागच्या बाजूच्या खोल्या पडायला आल्या होत्या. वाळवी दिसायला लागली होती. तेव्हापासून तशी मनाची तयारी झाली होती. आज नाही तर उद्या ही वेळ येणार याची जाणीव होती. पूर्वीच्या छोट्याशा गावात हा वाडा कितीतरी मोठा वाटायचा. हळूहळू तालुक्याचा जिल्हा झाला. गावात मोठमोठे कारखाने आले. नवनवी महाविद्यालयं आली. कितीतरी शिक्षण संस्था चालू झाल्या. ऑफिसेस आली, बँका आल्या. गावातली वर्दळ वाढली, माणसं वाढली आणि खात्यापित्या घरच्या नुकत्याच बाळंतपणातून उठलेल्या बाळंतिणीसारखं गावसुद्धा चहू अंगानी पसरायला लागलं. जुन्या इमारती पाडून त्या जागी सोसायट्या व्हायला लागल्या. गुळगुळीत डांबरी रुंद रस्ते झाले. गावानं चांगलंच बाळसं धरलं होतं. दरवेळी बाहेरून येणाऱ्या मूळच्या तिथल्याच लोकांना आपल्या गावचे रस्ते ओळखणं कठीण झालं. चारी बाजूंना उंच उंच इमारती उभ्या झाल्या. त्यात राहणारी ती किडामुंगीसारखी बुजूबुजू माणसं. इतकी माणसं की आपल्या शेजारी कोण राहतंय हे सुद्धा कळायचं नाही. आजूबाजूची सारी जुनी घरं जाऊन तिथे उंच इमारती झालेल्या. कितीतरी प्रकारची आधुनिक दुकानं झाली. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, सिनेमा हॉल, नुसता झगझगाट आणि आत बाहेर फक्त गर्दीच गर्दी. या वाड्यानं मात्र त्या मानानं बरेच दिवस तग धरला होता. तसे बऱ्याच दिवसांपासून बिल्डर लोक सारखे विचारायला येतच होते, पण प्रत्यक्ष तात्यांना विचारायची कोणाची हिंमत होत नव्हती. माधवची तर अजिबातच नव्हती. तात्या गेल्यानंतरही त्याला शक्य होतं तितके दिवस त्यांनी वाडा राखला होता. पण तो तरी बिचारा काय करणार. त्याची स्वतःची नोकरी साधारण, बायको नोकरीची म्हणून संसार बऱ्यापैकी चालला होता इतकंच. वाड्याची डागडुजी करणं देखील अलीकडे परवडेनासं झालं होतं. तात्यांनी शेती वगैरे विकून स्वतःच दोन्ही मुलांना त्यांचा वाटा देऊन टाकला होता. हा वाडा आता फक्त माधवचा होता. तशी जिजींच्या नावे ठेवलेली रक्कम पुढे माधवला मिळण्याची तरतूद तात्यांनी करून ठेवली होती. पण आत्ताचं काय. वाड्याची अवस्था माधवलाही ठाऊक होतीच की. त्यावर आता जास्त पैसा खर्च करणं म्हणजे मूर्खपणा होता.
वाडा विकण्याचा निर्णय त्याने घेतला होता तो नाईलाज म्हणून, मनापासून नाही. नाही म्हटलं तरी बाकी 2 भावंडांपेक्षा तोच जास्त या वाड्यात राहिलाय. त्याचाही जीव वाड्यात घुटमळत होता, म्हणून आजवर तोही वाडा विकायचं टाळत आला होता. निदान जीजींसमोर तरी वाडा विकू नये अशी त्याची इच्छा होती. पण गेल्या पावसाळ्यात वाड्याचा मागचा भाग कोसळला. तो भाग वापरात नव्हता म्हणून फारसं नुकसान झालं नसलं तरी लवकरात लवकर वाड्याचा काहीतरी विचार करणं गरजेचं झालं होतं. नाईलाजानं शेवटी वाडा विकण्याचा निर्णय घ्यायलाच लागला. जीजींनीही फारसं ताणून धरलेलं नाही. आई, अगं गारव्यात का बसली आहेस अशी? झोपायचं नाही का आज? आज चल बरं. अगं गारवा वाढलाय, त्रास होईल तुला. अंगावर सुद्धा काही घेतलं नाहीस तू. चल बरं. चल रे बाबा चल. असं म्हणत जमिनीला हाताचा रेटा देत जीजी उठल्या. माधवला कळणार नाही या बेतानं हळूच डोळे पुसले. माधवच्या नजरेतनं ते सुटलं नाही. पण आईला काही विचारावं, काही म्हणावं असं त्याला वाटलं नाही, कारण आईची मनस्थिती त्यालाही कळत होतीच ना. हाताला धरून त्याने आईला घरात आणलं. तिला झोप लागेस्तवर माधव आणि मंजिरी काहीतरी बोलणं वाढवत तिथेच बसले. आईचं मन जपण्याचे त्यांचे प्रयत्न जीजींनाही कळत होते. मनोमन त्यानं त्या सुखावून गेल्या होत्या. त्यातच कधीतरी त्यांचा डोळा लागला. जोरजोरात देवीच्या आरत्या सुरू होत्या. त्या टणाटणा घंटा वाजत होत्या. झांजांच्या टाळ्यांचा नुसता कल्लोळ चालला होता. त्या आवाजानं जीजींना जाग आली. डोळे उघडून इकडे तिकडे बघितलं तर काय, कसल्या आरत्यानं कसलं काय, स्वप्न पडलं असणार बहुतेक. जुन्या गोष्टी मनात ठाण मांडून बसलेल्या. सारखं सारखं तेच तेच आठवत राहतं, म्हणून मग मी ह्यासली स्वप्न पडतात. जीजींनी कूस पालटली, पण नंतर मात्र त्यांचा डोळा नाही लागला. देवीचं नवरात्र म्हणजे वाड्यातला मोठा सण. 10 दिवस कसे संपायचे कळायचंच नाही. मामंजी होते तोवर सगळे सणवार मोठ्या गडेगाजरीनं यथासांग पार पाडायचे. आप्पांना वेळेचं बंधन, त्यामुळे पुढे पुढे त्याचं प्रमाण थोडं कमी झालं इतकंच, पण नवरात्र मात्र थाटात पार पाडायचं. सुरुवातीला जीजींना इतक्या सगळ्या आरत्या येत नव्हत्या. नेहमीची दुर्गट भारीत एवढी यायची, पण इथे तर चांगला अर्धा तास आरत्या चालायच्या. सकाळी संध्याकाळी शेजारच्या घरातली माणसं सुद्धा न बोलवता आरतीला यायची. सगळ्यांना सगळ्या आरत्या पाठ. जीजींना त्यामुळे सुरुवातीला थोडा संकोच वाटायचा. सासूबाईंच्या ते लक्षात आलं. एका दुपारी एक आरत्यांचं पुस्तक त्याने जीजींच्या पुढ्यात टाकलं आणि म्हणाल्या, होईल हो सगळ्या गोष्टींची सवय हळूहळू, जमेल तेवढं कर पाठ, बाकी रोज ऐकून ऐकून होईल हो सगळं पाठ. यापुढे तुलाच तर सांभाळायचं आहे बाई. नीट लक्ष देऊन सारं पाहत जावं की मग सगळं सोपं होऊन जातं बघ. सासूबाईंचं बोलणं फार हळूवार, सगळं कसं छान समजावून सांगायच्या. आत्याबाई त्या मानानं बोलण्यात जरा तेजस, पण होत्या मात्र मायाळू, अगदी नारळासारख्या. वरून खडबडीत कडक दिसत असल्या तरी आत मात्र गोड, गार पाणी आणि मौसूद खोबरं. त्यांच्या पोटात खूप माया होती. बागेतून गड्यानं फुलं तोडून आणली की चांगली सुगंधी गजरा करण्याजोगी फुलं त्या आधीच बाजूला काढून ठेवत, पूजेची तपकं लावून झाली की रमे असा मोठ्यानं आवाज देत. सुरुवातीला जीजी दचकून जायच्या. काय बरं चुकलं असेल या विचारानं घाबरत घाबरत त्यांच्या पुढ्यात खाली मान घालून उभ्या राहायच्या. घे हो तुला गजऱ्याला ही फुलं, असं अगदी मऊ आवाजात म्हणत फुलांची ती टोपली त्या जीजींच्या पुढ्यात ठेवायच्या. ती ताजी सुंदर सुगंधी फुलं बघून जीजींची कळी खुलायची, भीती तर पार पळून जायची. ओठावर खुदकन हसू यायचं. ताकातलं लोणी काढलं की ते काढवायच्या आधी थोडा लोण्याचा गोळा जीजींसाठी त्या बाजूला काढून ठेवत.
पण सासूबाईंना मात्र येता जाता सुनेचे फाजील लाड करू नकोस हो, डोक्यावर बसेल असं बजावत असत. बोलणं फारसं गोड नसलं तरी आत्याबाई होत्या मात्र प्रेमळ. जिजींवर तर त्यांचा विशेष जीव होता. जिजींच्या गरोदरपणी त्यांना काय काय म्हणून जुने गोड खारे पदार्थ करून स्वतः खायला घातले होते. जिजींना तर त्यातल्या बऱ्याच पदार्थांची नावं सुद्धा माहिती नव्हती, पण त्यांच्या हाताला छान चव मात्र होती. एरवी त्या कधी फारशा स्वयंपाकघरात जातही नसत. डोळ्यातली झोप पार पळाली होती, पण आरत्यांच्या गजरानं जाग आली. तो शुभशकून वाटला, म्हणून मग जिजींना खूप बरं वाटलं. अगदी शांत शांत. मनातली खंत रुखरुख बरीच कमी झाली होती. मन स्थिरावलं होतं. पहाट झालीच होती. मग बराच वेळ जिजी तशाच अंथरुणात पडून राहिल्या. स्वयंपाकघरातून खुडखुड आवाज येत होता. मंजिरी उठली असावी. तिला सुद्धा आज नीट झोप लागलेली नसणार. माधव सुद्धा अस्वस्थ असेल. त्याचं सारं बालपण आणि आजवरचं सारं आयुष्य वाड्यात तस्त गेलंय. मोठ्या दोघांसारखा तो कधी शिकायला किंवा नोकरीसाठी म्हणून बाहेर गेला नव्हता, कारण तोपर्यंत इथेच शिक्षणाची सोय झाली होती. नोकरी मिळाली तीही इथेच. मंजिरीलाही या घरात येऊन 7-8 वर्ष झाली की. वाड्यावर तिचाही फार जीव. ते दोघंही मनानं खचून गेले असणार. आता आपणच सावरायला हवं, स्वतःलाही आणि त्या दोघांनाही. आपलं दुःख उगाचच मुलांसमोर उगाळत बसू नये. त्यांना त्यांच्या विवंचना कमी आहेत का? मनात विचार येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी ते थोडेच राहतात. येतातच, अगदी हट्टी मुलांसारखे. नको करूस म्हटलं की मुलं ती गोष्ट हटकून करणार न, तसंच हे. जितकं नको म्हणावं तितके ते आणखीन भेरभेरणार. जिजी लग्न होऊन या घरात आल्या त्या कोवळ्या वयात. नुकतं 16वं सरलेलं. खूपसं काही कळतही नव्हतं. पण या घरात त्यांना खूप प्रेम, खूप आपलेपणा मिळाला. घरातली पहिली वहिली सून म्हणून नेहमी कोडकौतुकच वाट्याला आलं. लग्न झालं त्याच वर्षी तात्या वकिलीची परीक्षा पास झाले. जिजींचा मॅट्रिकचा निकालही लग्न लागल्यावरच लागला होता. सासूबाईंनी, मामंजींनी किती कौतुक केलं होतं. मोठा सत्यनारायण घातला होता. येणाऱ्या प्रत्येकाला दोघांच्या हातांनी पेढे द्यायला लावले होते. आत्याबाईंनी मोडता घातला नसता तर सासूबाईंनी जिजींना कॉलेजला सुद्धा पाठवलं असतं. त्या वर्षीपासून तर तिथे कॉलेज सुरू झालं होतं. शेवटी नशिबात असेल ते, आणि तेवढंच माणसाला मिळतं. पण म्हणून जिजी कधी दुःखी नाही झाल्या. कधीतरी मनात मात्र येऊन जायचं. थोडी खंत होती, पण त्यांची सारी हौस मौज पुरवली जायची. खूप कोडकौतुक व्हायचं. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा सासरच्या माणसांकडनं जिजींनी कधी अपेक्षिलाच नव्हता. पण सारं कसं भरभरून मिळालं. म्हणूनच मनाच्या कोपऱ्यात असणारी खंत फार उसळी मारून वर आली नाही. तक्रारीला कुठे जागाच नव्हती. आई, आई अहो उठताय ना, चहा ठेवू का तुम्हाला? अगं हो ग हो, ठेव ठेव, मी जागीच आहे, असं म्हणत जिजी उठल्या. 2 दिवसात नव्या घरातला संसार सुरळीत चालू झाला. सगळ्यांची रोजची दिनचर्या नियमितपणे सुरू झाली. सगळे आपापल्या उद्योगात. जिजींचं मन मात्र तिथे रमायचं नाही. एक तर काम करायला बगीचा नव्हता, अंगण नव्हतं, झोपाळा नव्हता. खूप उदासवाणं वाटायचं. बाल्कनीतल्या झुलत्या खुर्चीत बसून जिजी वाड्याकडे तासनतास बघत बसायच्या. 8-15 दिवस गेल्यावर मात्र हळूहळू त्यासुद्धा नव्या जागेत बऱ्याच रुळल्या नव्हे. त्यांनी तशी आपल्या मनाची समजूत काढली. अशाच एक दिवस आंघोळ पूजा वगैरे उरकून जिजी बाल्कनीत उभ्या होत्या. मुलं शाळेला आणि माधव मंजिरी ऑफिसला गेले होते. जेवायची घाई तशी नव्हती.
जीजी साधारण 12:30-1 वाजता जेवत. 10-15 मिनिटं गेली असतील आणि तेवढ्यात एक कार आणि पाठोपाठ एक ट्रक वाड्यासमोर उभा राहिला. कारमधून 4-5 सुटाबुटातली माणसं उतरली. पाठोपाठ ट्रकमधनं एक मजुरांचा ताफा आपली अवजारं घेऊन उतरला. त्या ताफ्यात माणसं अधिक, बायका त्या मानानं कमी होत्या. साहेब लोकांनी वाड्याचं निरीक्षण केलं, मजुरांना काही सूचना केल्या. 1-2 थांबले, बाकी सगळे कारमधनं निघून गेले. कुदळीचे खणत्यांचे घाव पडायला लागले आणि बघता बघता आधीच जीर्ण झालेला तो वाडा पत्त्याच्या बंगल्यांसारखा कोसळायला लागला, ढासळायला लागला. जीजींना ते बघवेना. ते आत आले. आत सुद्धा शांतपणे एका जागी त्यांना बसवत नव्हतं. जेवणाचा तर विसरच पडला होता. पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते. वाड्यावर बसणारे घाव आपल्याच हृदयावर बसतायत असं त्यांना वाटत होतं. काहीच सुचत नव्हतं. जीव नुसता घाबरला होता. बऱ्याच प्रयत्नांनी थोड्या वेळातच त्यांनी स्वतःला सावरलं. टेबलवरच्या तांब्यातलं पाणी घेऊन त्या प्यायल्या. थोडं बरं वाटलं. हाताला लागेल ते पुस्तक घेऊन त्या पलंगावर आडव्या झाल्या. डोळ्यांसमोर पुस्तकातली अक्षरं नुसती भिरभिरत होती. लक्षच लागत नव्हतं. तो घणाघाती आवाज पाठ सोडत नव्हता, त्यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. राहून राहून त्या वाड्यात घालवलेला क्षण त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. आयुष्यातल्या कितीतरी बऱ्या वाईट आठवणी त्या वाड्याशी निगडीत होत्या. वडीलधारी माणसं एका पाठोपाठ एक दृष्ट लागल्यासारखी गेली. जिजींकडे वडीलपणा आला. आधी आत्याबाई गेल्या, त्यामुळे सासूबाई आणि त्या अशा दोघीच सगळा वेळ घरात एकत्र असायच्या. मनातली जवळीक त्यामुळे दृढ झाली. मामंजी गेल्यानंतर तर सासूबाईंना जिजींनी लहान मुलासारखं सांभाळलं. कितीतरी बरे वाईट प्रसंग जिजींच्या वाट्याला आले. कितीतरी वेगवेगळे अनुभव, किती घटना. वरवर ते सगळं विसरल्यासारखं वाटत असलं तरी प्रसंगानं त्या साऱ्या आठवणी ताज्या होतात. त्यावर केवळ काळाचा तवंग जमलेला असतो इतकंच. कधीतरी काहीतरी कारणानं तो तवंग बाजूला झाला की त्या सगळ्या आठवणी पूर्वीसारख्याच अगदी आत्ता घडल्या इतक्या ताज्या होतात. जिजींचंही तसंच झालं होतं. विसरलं वाटणारं परत परत डोळ्यांसमोर ठाकत होतं. डोक्यात तेच घुमत होतं. पुढचा सबंध आठवडा अस्वस्थतेत गेला. मनाला खूप खोटी उभारी आणली तरी जुन्या आठवणींनी जीव सारखा कासावीस होत होता. जिजींचं बोलणं कमी झालं होतं. खाण्यावरची वासना उडाली होती. वाडा विकण्याची परवानगी त्यांनी दिली होती, ती दुसरा पर्याय नव्हता म्हणून. नाईलाज होता, पण म्हणून डोळ्यांदेखत वाड्याचं ढासळणं बघणं त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. पण मुलांसमोर तसं बोलणंही त्यांना नको होतं. नातवंडांबरोबर नेहमी हसत हसत रमणाऱ्या जीजी अचानक आबोल आणि गंभीर झाल्या होत्या. त्यांची ती उदासी माधवलाही कासावीस करत होती. त्यालाही काय करावं काहीच सुचत नव्हतं. सासूबाईंची अबोल व्यथा मंजिरीच्या मात्र लक्षात आली. स्त्रीचं मन दुसऱ्या स्त्रीलाच चांगलं कळतं. माधवला आपलं मत तिने सांगितलं, त्यालाही ते पटलं. मोठ्या भावाशी तो फोनवर सविस्तर बोलला. माधवनी त्याला बोलवून घेतलं. तोही त्याच तत्परतेनं आला. जिजींचं दुःख सगळ्यांनाच कळत होतं. त्यांच्या व्यथेची जाणीव होती सगळ्यांना. जिजींनीही समजूतदारपणे मुलांचं म्हणणं मान्य केलं. निदान बांधकाम होईस्तोवर आईनं मोठ्याकडेच राहायचं ठरलं. एरवी कधी 8-15 दिवसाच्या वर दुसरीकडे त्यांना करमत नसे. त्या बऱ्या आणि त्यांचा तो वाडा बारा. पण आता तर त्या वाड्याचं अस्तित्वच नाहीसं होणार होतं. नको ते डोळ्यांसमोर सगळं.
मुलं फार शहाणी आहेत, समजूतदार आहेत. किती बिचारी आईचं मन जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं आता ऐकायलाच हवं. दाराशी रिक्षा आली. माधवनं आईचं सामान रिक्षेत ठेवलं. आईला नमस्कार केला आणि तो कोसळल्यागत रडायलाच लागला. आत्तापर्यंत आणलेलं त्याचं उसणं अवसान गळून पडलं. तो पुन्हा आईचा शेंडेफळ छोटा मुलगा झाला होता. जिजींनी स्वतःला सावरून मग त्याचीच समजूत काढली. माधवा, अरे उठ बेटा. काय रे हे असं लहान मुलासारखं? वेडा आहेस का तू? अरे उद्या इथे चांगली इमारत उभी राहील. जुनं ते निघणारच ना रे मोडकळीत. इतकं कशाला वाईट वाटून घेतोयस? माझं मेलं म्हातारीचं कमकुवत मन रे, नाही सहन होत. पण तू नको असं करू. हे बघ, नव्याचं नेहमी उत्साहानं स्वागत करावं आणि जुन्याला तेवढ्याच आनंदानं निरोप द्यावा रे. त्यानं आपलंही मन उदासत नाही. सावर स्वतःला. अरे मुलं बघ कशी कावरी बावरी झाली आहेत. सावर आता. पत्र पाठवत जा नेहमी. अरे तसं हल्ली फोनवर बोलून भागतं रे, पण मला म्हातारीला तुम्हा मुलांची पत्र म्हणजे विरंगुळा असतो. पुन्हा पुन्हा आपली वाटेल तेव्हा ती पत्र वाचता येतात. मंजिरी, पत्र पाठव बरं. मुलांना जप. त्यांच्याकडून पत्र लिहून मला पाठव बरं का. आणि पोरांनो, आईला त्रास देऊ नका हां. नीट राहा. बरं आहे, येते मी. जपा स्वतःला. चला राघवा, गाडीची वेळ झाली आपल्या. वळूनही न बघता जीजी पटकन रिक्षात बसल्या. तिरप्या नजरेनं वाड्याचे अवशेष डोळ्यात साठवून घेतले. मग मात्र त्यांना काही दिसेना. डोळ्यांवर आसवांनी पडदा धरला होता. रिक्षा पुढे गेली. हळूच जीजींनी डोळे पुसले. एक दीर्घ सुस्कारा सोडला. शांतपणे मागे मान टेकून डोळे मिटून घेतले. एवढा वेळ मूकपणे आईची अस्वस्थता निरखणाऱ्या राघवनं हळुवारपणे आईचा हात हातात घेऊन थोपटायला सुरुवात केली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात रेखा खराबे यांची कथा हृदयबंध. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.